प्रभाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं। प्रमुख अतिथी म्हणून आपण पाहिलं तर आतापर्यंत माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब देखील आत्ताच या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि त्यातील आणखीन प्रमुख पाहुणे जर म्हटलं तर माननीय श्री पंकज दिनेश कोरे माजी उपाध्यक्ष पालघर जिल्हा परिषद, त्यानंतर प्रवीण महादेव महाले अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज मुंबई या विभागामधून यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली आणि विशेष उपस्थिती म्हणून आपण पाहतोय जयंत पांडुरंग देसले, त्यानंतर माननीय श्री यदुनाथ पुरुषोत्तम पाटील आणि मनोज मनोहर देसाई या सर्वांचं या ठिकाणी जर पाहिलं तर उपस्थिती नोंदवली गेली। खूप चांगल्या पद्धतीने उपस्थिती राहिली। इथून जातोय आपण मॅच कडे। पहिला मॅचचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पाठवलाय, वाह। जर पाहिला तर ऑन फायर होताना हर्षद आणि आशिष देसले यांच्याकडून जर पाहिलं तर षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। संतोषजी या ठिकाणी आदरणीय श्री राजेशजी अमृत देसाई साहेब उपस्थित झालेले आहेत। एक यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे। व्यावसायिक यशाची शिखरं पादाक्रांत करून सामाजिक बांधिलकीतून त्यांनी जनसेवा कायम जपलेली आहे आणि ही जनसेवा जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय राजेशजी अमृत देसाई साहेब, आपलं स्वागत आहे। आपल्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचा आणि निस्वार्थ सामाजिक सेवेचा गौरव या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करते मंडळाचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय हितेशजी देसले यांच्या समवेत माननीय जयंत काकांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मान करावा। माननीय श्री राजेशजी अमृत देसाई साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी राजेश अमृत देसाई साहेब इथे आलेले आहेत। आपल्या गावचे सुपुत्र आणि उद्योजक, विशेषतः व्यायाम आणि या बाबतीत विविध क्षेत्रात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा अग्रेसर असं कामगिरी आहे। कांदिवलीला राहत आहेत, मुंबईला राहत आहेत आणि कुठेही खारेकुरण किंवा कुठल्याही बाबतीत त्यांचं आर्थिक मदत किंवा कुठलं सहकार्य पाहिजे ने आपल्याला संपर्क साधतात। असे गोड असे राजेश अमृत देसाई यांचं सहर्ष स्वागत, आपण त्यांना सन्मानित करीत आहोत। धन्यवाद आदरणीय जयंत काका। आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी आपणास विनंती आहे। डीजे प्लीज। मनपूर्वक स्वागत। आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेशजी अमृत देसाई साहेब, प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं इथे मंडळाच्या वतीनं स्वागत केलं जाते। सूर्यवंशी कुणबी प्रीमियर लीग अर्थात SKPL 2026 याकरिता आवर्जून आपल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आदरणीय राजेशजी अमृत देसाई साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। कैलासवासी दिनेश बळवंत राऊळ, कैलासवासी दिनेशजी बळवंत राऊळ यांचा सन्मान, मरणोत्तर क्रीडा गौरव सन्मान आपण इथे करणार आहोत। मी त्यांचे चिरंजीव आदरणीय चिरागजी दिनेश राऊळ यांना विनंती करते या सन्मानाचा आपण स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावरती यावं। आदर्श क्रिकेटपटू कैलासवासी दिनेशजी बळवंत राऊळ यांना मरणोत्तर क्रीडा गौरव सन्मान प्रदान केला जातोय। हॅलो। आदरणीय अमित सरांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करावा। कैलासवासी दिनेशजी राऊळ हे सफाळे पंचक्रोशीत देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत। आपल्या खारेकुरण गावचे ते रहिवासी होते आणि त्यांचे सुपुत्र चिरागजी राऊळ या ठिकाणी
हा सन्मान स्वीकारत आहेत. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघामधील ही लढत आहे. एका बाजूला संघ जर पाहिला तर आपण पाहतोय जय कालिका आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भगवे वादळ. या दोन संघादरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. भगवे वादळचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने, मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर संघाचा कर्णधार आपण पाहतोय हृदयांशू म्हणजेच बॉबी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 16 होती. इथून आपण पाहतोय याही वेळेस हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे आणि सफलता मिळते. इथून जर पाहिलं तर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकच एन्जॉयमेंट मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आपण पाहतोय ज्या पद्धतीने विकेट टिपलाय कर्णधार हृदयांशू यांनी चांगली गोलंदाजी दर्शवली. 100% एफर्ट देण्याचं काम हृदयांशूने केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज मनीषने थोडस नाखुश केलंय मॅच मध्ये. त्या पद्धतीने एकच धाव बनवली की त्यांनी वापर केले. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षद जो आहे त्यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर एक षटकार, एक चौकार, तिहेरी आणि दुहेरी सर्व धावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित आपण पाहतोय. आतापर्यंत अमितचं नाव देखील खूप मोठं आहे, ज्यामध्ये हर्षद आणि अमित ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर 50 ते 55 धावा इझिली डन करू शकतायत. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल हृदयांशू याचा. याही वेळेस आपण पाहतो वेगवान चेंडू जर पाहिला तर थोडासा कमरेला लागला आणि थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर नक्कीच होता. हा चेंडू पंचांकडे दाट अपील केला होता, परंतु आपण पाहतोय लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 17 धावा. धन्यवाद. यानंतर आपण जाऊयात आपल्या स्पॉन्सर्सकडे. प्रथम पारितोषिक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते जे आपल्या खेळाडूंना आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत, असे आदरणीय श्री राजेशजी अमृत देसाई साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. द्वितीय पारितोषिक VHR असोसिएट हिमेशजी दामोदर देसले यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कैलासवासी यदुनाथ पांडुरंग देसले यांच्या स्मरणार्थ श्री संदीपजी देसले यांच्याकडून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ही पारितोषिकं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. श्री हर्षल अरुण देसले वंडर स्पोर्ट्स यांच्याकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. श्री किरणजी भालचंद्र देसले यांच्याकडून आकर्षक चषक, मालिकावीर, सामनावीर, फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यासाठी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तसेच धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर जाऊन पोहोचते एकंदरीत 21 धावा, 21 रन्स. मेघेशी देसले साहेब ऑरेंज आणि पर्पल कॅपचे स्पॉन्सर आहेत. तसेच वृषभजी रवींद्र पाटील यांच्याकडून आपल्याला फर्स्ट एड किट प्राप्त झालेलं आहे. श्री मनोजजी मनोहर देसाई यांनी बहुमोल अशी सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दरम्यान फ्लिकचा फटका होता. शेवटच्या चेंडूवर चांगलं फ्लिक केलं होतं, परंतु आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग अमितने दर्शवली. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोरचा जर विचार केला तर हर्षदच्या नावावर राहिले. खूप चांगल्या पद्धतीने हर्षदने बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळाले. जर पाहिलं तर हर्षदच्या जर बॅटिंगचा विचार केला इंडिव्हिज्युअल या पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर विचार केला तर 54 धावा त्याच्या बॅटमधून आता येताना आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावांवर जर पाहिलं तर 53 धावांवर केदार आहे आणि ओमकारचा जर विचार केला तर 52 धावांवर आहे.
असे तिन्ही खेळाडू लीडिंग वर आहेत, ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. पण तुर्तास आपण पाहतोय खूप चांगला खेळलाय हर्षद आणि लीडिंग मध्ये आहे. धन्यवाद. श्री प्रतीकजी प्रमोद देसले यांच्याकडून आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आता आपण बघतोय संतोषजी, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बाहेर निघणं सुद्धा खूप मुश्किल असतं आणि या मैदानावरती खेळणं तेही पूर्ण दिवसभर इतके तास, तर ही खूप कठीण गोष्ट आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे आदरणीय प्रतीकजी प्रमोद देसले यांच्याकडून. तसेच आपण श्री निखिलजी कमळाकर पाटील यांनी लंडनमधून आपल्याला आपल्या गावासाठी आणि आपल्या खेळासाठी मदत केलेली आहे. तसेच श्री पंकजजी देसले, आदरणीय सौभाग्यवती समीक्षा संजय पाटील, यशवंतजी कोरे, तसेच तन्वीताई पाटील, श्री हितेशजी देसले, कैलासवासी रमेश गोपाळ देसले आणि कैलासवासी रेखा रमेश देसले यांच्या स्मरणार्थ श्री इंद्रसेन रमेश देसले अहमदनगर यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. सौभाग्यवती सुचिता आणि सुनील मंगेश पाटील यांच्याकडून देखील आपल्याला मोलाचं योगदान प्राप्त झालेलं आहे. श्री यदुनाथजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. या व्यतिरिक्त श्री संदीपजी अनंत देसले, श्री जयंतजी पांडुरंग देसले, श्री हर्षलजी हेमंत देसले, श्री निलेशजी गंगाधर देसले यांचे सुद्धा मनापासून आभार. इथून जर पाहिलं तर या चेंडूवर ज्या पद्धतीने अमितने हा चेंडू खेळला गेला, सीमारेषे पार हा चेंडूला पाठवलंय आणि 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावर. चांगली धावसंख्या झाले. इथून जर पाहिलं तर षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. याही वेळेस आपण पाहतोय पायावर चेंडू आदळतोय, स्ट्रॉंग अपील आणि गडी बाद. यावेळेस माघारी परतावं लागेल अमित याला. चांगला फटका पाहायला मिळाला होता अमित यांच्याकडून. एक षटकार झाला होता ज्यांनी आपण प्रत्येक षटकामध्ये फर्स्ट प्राइज दिलाय. जे मी मगाशी म्हटलं, जसं की संपूर्ण दिवसभर या मैदानावरती उन्हाची तमा न बाळगता परिश्रमपूर्वक खेळणं ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र आपल्याला पिण्याच्या पाण्यासोबतच कोल्ड्रिंकची व्यवस्था सुद्धा एका दात्याने केलेली आहे आणि त्यांचं नाव आहे आदरणीय श्री प्रफुल्लजी साने, जे वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून सध्या कार्यरत आहेत. आदरणीय नगरसेवक माननीय प्रफुल्लजी साने साहेब यांचे मनापासून आभार. या व्यतिरिक्त आपले दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सौभाग्यवती रंजनाताई पाटील, आदरणीय अशोकजी देसले साहेब विरार, लुमेशजी देसाई साहेब, तसेच खंडेरावजी देसाई साहेब, चिरंजीव मीवान अमित पाटील साहेब, राऊत साहेब, तसेच आदरणीय पंकजजी कोरे साहेब, आपल्या जिल्हा परिषद पालघरचे माजी उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आदरणीय पंकजजी कोरे साहेब यांनी सुद्धा आपल्याला मुलाची मदत केलेली आहे. या व्यतिरिक्त आदरणीय जयंतजी देसाई साहेब, तसेच रसम हॉटेल, रसराज हॉटेल, गारवा हॉटेल, हॉटेल अभिषेक, तसेच चिराग दिनेश राऊळ यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. कोमलजी पाटील, मिलिंदजी विजय पाटील यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. नक्कीच धन्यवाद मॅडम, कारण की जे दाते आहेत त्यांच्यामुळे आज ही टुर्नामेंट जी आहे ती पार पाडली जाते. आर्थिक मदत या टुर्नामेंटसाठी त्यांची लाभलेली आहे. आपल्याला खरंच ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानामध्ये. मॅच आहे सेमीफायनलची. इथून जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
याही वेळेस आपण पाहतोय करारा प्रहार स्मॅशर जबरदस्त फटका चेंडू निघून जाईल पाहायला मिळाला षटकारानंतर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र आकारली जाईल 41 41 धावा अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षद सोबत दुष्यंत देखील आता मात्र फायर करताना आपल्याला पाहायला मिळालाय एका बाजूला आशिष देसले साहेब आहेत त्यांनी प्रत्येक षटकारासाठी जी ऊर्जा उत्पन्न केली प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांच्याकडून आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही ऊर्जा मिळाली आणि ऊर्जेचं रूपांतर काय तर हवाई फायर होताना चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले 3 षटकार लगातार आले तर कल्पिक पाटील आपण पाहतायत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच आव्हान केलेलं आहे कल्पित पाटील जातोय आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे आपण पाहतोय स्वप्नील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर शॉटप्लेन चेंडू पहिला चेंडू जर पाहिला तर जागा बनवली सफल झाले पूर्णपणे आणि खेळला या ठिकाणी खूप चांगला वरती झाले 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या पद्धतीने धावा बनवल्या आहेत षटकार आतापर्यंत जर पाहिलं तर मिलनला मी विचारीन या इनिंग मध्ये 3 षटकार आले आहेत म्हणजे एक चांगली बाब आहे अमितच्या बॅटमधून असेल किंवा हर्षदच्या बॅटमधून असेल किंवा दुशांतच्या बॅटमधून असेल या तिन्ही फलंदाजांनी जे प्रयत्न केले ते खूप चांगले आहेत सेमीफायनलची मॅच आहे फायनलमध्ये आपल्याला संघाला पोहोचवायचं आहे त्यासाठी केले जाणारे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत याही वेळेस आपण पाहतोय आता मात्र चेंडू जर पाहिला तर आधीच टाच घेतला होता सफल झाले होते चेंडू खेळायचा होता ऑनसाइड रिजन मध्ये सिंगल रन्स मात्र जरूर मिळेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत धावा होत आहेत 46 धावा 46 रन धावा झाल्यात इथून पुन्हा एकदा उर्वरित चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू शिल्लक आहेत याही वेळेस आपण पाहतोय स्लोवर मारा थोडीस बोट फिरवली या चेंडूला आणि कन्वर्ट केलं डॉट चेंडू मध्ये चांगला चेंडू अनुभवाचे बोल या ठिकाणी नक्कीच बोलले जात आहेत धन्यवाद स्वप्नील पाटीलच्या मार्फत धन्यवाद संतोषजी आपण संतोषजी मगाशी दानशूर व्यक्तिमत्वांबद्दल बोलत होतो आणि इथे एक संघ उपस्थित आहे ज्यांनी आपल्याला अतिशय मोलाचं असं योगदान दिलेलं आहे ज्याच्यामध्ये साईबा संघ यांनी आपल्याला सायकल दिलेली आहे विजेत्या ग्रुपसाठी तसेच शूज बॅट्स तसेच ट्रॅक्स आणि टी शर्ट देखील दिलेले आहेत जे महिला संघासाठी देखील त्यांनी आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे नक्कीच दुष्यंत याचा विकेट मात्र आता गमावला जातोय परंतु चांगले खेळ केले दुष्यंतच्या बॅट मधून एकंदरीत रनांचा जर विचार केला तर तब्बल 10 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये काढल्या गेल्या योगदान दिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला ओपनिंग मध्ये गेलाय आतापर्यंत चांगली बॅटिंग दर्शवले
9 चेंडूमध्ये 26 धावांची आतापर्यंत खेळी केले त्यांनी हर्षद. याही वेळेस आपण पाहतोय उर्वरित चेंडू जर पाहिले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये हर्षद किती धावा जमवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की यानंतर इनिंग ब्रेक होईल. टार्गेट काय असेल तो देखील सेट केला जाईल आणि त्यासाठी हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. पाहतोय आपण पुन्हा एकदा स्वप्नील पाटील यांना गोलंदाजी ट्रॅकवर. अवेस थांबून चेंडूला मारलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडस फंबल त्या ठिकाणी झालंय आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा सहज रीतीने टिपले गेलेत. 2 धावा पूर्ण होतील. एकंदरीत धावा मात्र आता लागतील स्कोर कार्डवर 48 48 धावा झाल्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. हर्षद ज्या पद्धतीने आज बॅटिंग केलंय आणि एक चांगला बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिला गेला, पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 13 चेंडू मध्ये स्ट्रगल करत होता आणि स्ट्रगल करता करता जर पाहिलं तर सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर आज हर्षलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचसाठी जर पाहिलं तर इथून हर्षलची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली खेळी केली. इथून इनिंग ब्रेक होतोय. 4 षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. जिंकण्यासाठीचं आव्हान जो आहे तो आपण पाहतोय 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजेच भगवे बादल या संघासाठी 49 धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील हे पाहण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत जाऊया आपण जॉईन करू मंदार दादा यांना. माजी क्रिकेटपटू आदरणीय श्री हेमंतजी लक्ष्मण पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करते आदरणीय हेमंतजी लक्ष्मण पाटील साहेब, आपण कृपया मंचावरती यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय जयंत काकांना विनंती आहे आपण हा सन्मान आदरणीय कमळाकर काकांकडे सुपूर्द करावा. दसरा फुले कोसेला आणि तुली बोलते ग मला लग्नाचे वचन राजाची राणी. त्यांच्याकडून आपल्याला देखील भरघोस अशी देणगी प्राप्त झालेली आहे. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय रवींद्रजी बागले साहेब. तसेच हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे असे सर्व फुदगी समाज बांधव यांचे देखील मनापासून आभार. ज्या सर्वांचे हातभार ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लावलेले आहेत त्या सर्वांचे सूर्यवंशी क्षेत्रीय युवक मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक आभार.
तर आपण पाहतोय मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात. 49 धावा जिंकण्यासाठीचं टार्गेट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जय कालिका हा संघ आज खेळला गेला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली तिन्ही फलंदाजाकडून, ज्यामध्ये विशेष उल्लेख करून हर्षद ज्यांनी 24 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिस्टर अमित याच्याकडून चांगली बॅटिंग झाली आणि त्यानंतर दुशांत सर्वांकडून जर पाहिली तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. होईल सुरुवात. 49 धावांचं लक्ष आहे. तिथून आपण पाहतोय फलंदाज सेट नव्हता, नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मला वाटतं तयारीत नव्हते फलंदाज आणि खेळताना ज्या पद्धतीने आपण पाहतोय बातचीत होत आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद संतोषजी. मगाशी ज्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आपण इथे उल्लेख केला त्यामध्ये एक नाव आपल्याला अजून घ्यावं लागेल, ते म्हणजे आदरणीय ऋषी देसाई साहेब. चेंडू आहे, 1.5 चेंडू आपण पाहतोय. ऋषी देसाई साहेब साईबा संघ यांचे देखील मनापासून आभार आहे. बॉईज संघासाठी मॅन ऑफ द सिरीज यासाठी त्यांनी सायकल धन्यवाद डीजे. ऋषी देसाई साहेब यांनी बॉईजच्या संघासाठी मॅन ऑफ द सिरीज यासाठी सायकल, कॅप आणि गिफ्ट हॅम्पर, तसेच बेस्ट बॅट्समन यासाठी बॅट, कॅप आणि गिफ्ट हॅम्पर, बॉलरसाठी शूज, कॅप, गिफ्ट हॅम्पर, फिल्डिंगसाठी ट्रॅक पॅन्ट तसेच टी शर्ट, कॅप आणि गिफ्ट हॅम्पर दिलेला आहे. या व्यतिरिक्त महिलांच्या संघांना देखील त्यांनी उत्तेजन दिलेलं आहे. प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी गिफ्ट हॅम्पर, बॅट्सवुमनसाठी गिफ्ट हॅम्पर, बॉलरसाठी टी शर्ट आणि फिल्डरसाठी कॅप अशा स्वरूपाची बक्षिसं त्यांनी जाहीर केलेली आहेत, किंबहुना ती दिलेली आहेत. त्यांचे मनापासून आभार आदरणीय ऋषी देसाई साहेब, क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व. जाऊया मॅच कडे. इथून आपण पाहतोय धावसंख्येचा जर विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडूमध्ये 7 धावा आलेत. उलटा चेंडू आहे, खेळून काढलाय ऑन साइड रिजनला. क्षेत्ररक्षक तर आहे त्या ठिकाणी. अमित चेंडूला पकडतोय. अमित खूप चांगल्या पद्धतीने थ्रो देखील केला जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स घेतला जाईल. एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. पहिल्याच चेंडूवर जर पाहिला तर हृदयांशूने इरादा पक्का केला होता की पहिल्या चेंडूवर मी षटकार मारीन, आणि या ठिकाणी ते नक्कीच दर्शवलं देखील आणि दाखवलं देखील. जबरदस्त असा फटका पाहायला मिळाला. यानंतर आपण पाहतोय 2 चेंडू सिंगल साठी आलेत. इथून चांगला फटका. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय, परंतु त्या ठिकाणी थोडीशी डान्सिंग मुवमेंट आहे मैदानामध्ये, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या इथून आकारली जाईल 3 ने. एकंदरीत 3 धावांनी स्कोर कार्ड वाढेल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. थँक्यू. यानंतर एक विशेष सन्मान इथे संपन्न होत आहे. क्रीडा गौरव सन्मान. श्री नथुराम शंकर देसले, माजी क्रिकेटपटू. श्री नथुरामजी शंकर देसले, आपल्याला विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया मंचावरती यावं. आदरणीय श्री नथुरामजी देसले साहेब, त्यांचे कुटुंबीय किंवा प्रतिनिधी इथे उपस्थित असतील तर आपण कृपया या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावरती यावं. श्री नथुरामजी शंकर देसले साहेब, माजी क्रिकेटपटू, यांना क्रीडा गौरव सन्मान या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. आदरणीय नथुरामजी शंकर देसले यांचे बंधू आदरणीय सुधाकरजी देसले साहेब यांना विनंती आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. विनंती आहे आदरणीय यदुनाथजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान प्रदान करावा. माननीय श्री यदुनाथजी पाटील साहेब.
षटक क्रमांक 1 या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट झालाय आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा, चांगली धावसंख्या आलाय. 14 धावा म्हणजेच जर पाहिलं तर इथून जर पाहिलं तर 24 मध्ये 49 बनवायच्या होत्या. आता मात्र आपण पाहतोय 14 धावा आल्या आहेत. यावर नंतर जर पाहिलं तर 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत. तब्बल 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 35 धावा. हृदयांशी जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत ही मॅच ऑन असेल हे नक्कीच जाणीव आहे जयकालिका टीमला देखील. हृदयांशीचं विकेट महत्वपूर्ण असेल. पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार मारला होता. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला सागर आहे फलंदाज. याही वेळेस पाहतोय सागरचा चांगला फटका, चेंडू हवेत आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा सहज रीतीने कंप्लीट करतोय. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड. उलटा चेंडू आहे, चांगली दिशा दिली चेंडूला. इथून जर पाहिलं तर लॉंगऑफचे क्षेत्ररक्षक, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे फिल्डिंग करताना. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करते आणि जो टार्गेट आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे. 49 धावा म्हणजेच खूप मोठं लक्ष आहे. ज्या अर्थी आपण पाहिलं होतं जयकालिका या संघाने जर पाहिलं तर 3 षटकार, उत्तुंग षटकार मारले होते. परतफेड म्हणून आतापर्यंत जर पाहिलं तर भगवे बादल संघातील कर्णधार आपण पाहतोय हृदयांशू याने 1 षटकार मारलाय खरा. अहो, पुन्हा एकदा चांगला फटका परंतु यावेळेस नाही सोडणार चेंडू. सरळ जर चेंडू पाहिला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि खूप इथून जर पाहिलं तर बाद झालाय हृदयांशू. चांगला फटका होता. त्यामुळे सुंदर आपण कॅच पाहिलं किरण दादा यांचं. आणि किरण देसले यांना आपण कित्येक वेळा क्रिकेटच्या मैदानावर पाहिलं होतं. आता मात्र जर पाहिलं तर वयाप्रमाणे जास्त क्रिकेटच्या मैदानावर जात नाहीये. तरी पण ही खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते, चांगली आहे. ज्या पद्धतीने टीम स्पिरिट घेऊन खेळतायत. आणि हा कॅच खूप महत्वाचा होता कारण की कॅच कोणाचा होता तर हृदयांशूचा. त्यामुळे खूप चांगली प्रयत्न आणि खूप चांगला कॅच कॅरी केला किरण देसले यांनी. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि या अवस्थेत जर पाहिलं तर या परिस्थितीमध्ये कित्येक खेळाडू जर पाहिले तर ते 30 सर्कलच्या आतमध्ये असतात. परंतु किरण देसले यांचा जर विचार केला तर ते सीमारेषेजवळ आहेत. म्हणजे आपल्या संघासाठी काही ना काही करण्याची भावना अजूनपर्यंत निर्माण करणारे किरण देसले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वयवर्ष जर पाहिलं तर 58 वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने अजूनही जर पाहिलं तर एखादा 25 ते 25 वर्षावरील मुलाला नक्कीच लाजवेल अशी कामगिरी. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं अनेक कॅच सुटले गेले परंतु किरण देसलेच्या हातामधून जो कॅच आला तो कधीही सोडला नाही त्यांनी. 13 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू 29 धावा. याही वेळेस आपण पाहतोय फटका सुरेख आहे. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र कंप्लीट करेल सिंगल. धन्यवाद संतोषजी. यानंतर पुन्हा आपण जाणार आहोत क्रीडा गौरव सन्मानाकडे.
माननीय श्री विलासजी पुरुषोत्तम पाटील साहेब माजी क्रिकेट हे करणार आहोत. माननीय श्री विलासजी पुरुषोत्तम पाटील साहेब माजी क्रिकेटपटू यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. आदरणीय राजेशजी देसाई साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मान वितरित करावा. धावसंख्येचा जर विचार केला तर 21 धावा, 21 रन्स. 21 धावा झाल्यात. चिंगड्यासाठी अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 12 चेंडू मध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 धावा. ओहो, वेगवान चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ अमितच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. वेग होता या चेंडूवर. विचार केला तर गोलंदाज हर्षदला पाहतोय आपण, जो ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण की हर्षलचा जर विचार केला तर एक चांगला बॅटर, चांगला विकेट किपर आणि आता मात्र आपण पाहतोय चांगला गोलंदाज देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. या चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल, फेकेल, तोपर्यंत सिंगल रन्स आणखीन जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल रन्स कंप्लीट केले. परंतु आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका सुंदर, परंतु चेंडू अडवलाय खरा. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मनीष यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु थोडीशी फेकी खराब राहिली. त्याचं रूपांतर काय तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 धावा घेतल्या गेल्या. या मैदानाचं एक वैशिष्ट्य राहिलंय ज्या पद्धतीने आपण पाहतोय. यस, गडी बाद. इथून जर पाहिलं तर थोडस पॉपिन लाईनच्या बाहेर होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बाहेर आता मात्र थोडस सामना दूर जाताना भगवे वादळ ज्या पद्धतीने बहरला होता, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होते. परंतु इथून आपण पाहतोय आता थोडीशी पारड जड झालंय. ते म्हणजे जय कालिका मातेचं, जय कालिका या संघाचं. चोवीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. फटका सजवला आहे. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक किरण देसले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चेंडूला अडवतायत. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु 2 धावा नक्कीच रोखू शकणार नाही. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 27 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 22 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला. जसं आपण पहिला चेंडू पाहिला होता तसाच आता मात्र 5वा चेंडू देखील पाहिला. खूप वेगाने चेंडूला ट्रॅव्हल केलं गेला. चांगला अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू येताना 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 मध्ये 22 बनवायचे आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर हवाई फायर करावी लागेल. हो, यावेळेस रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चुकले गेले. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता.
6 चेंडू आणि 22 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथून महत्वाची मॅच आहे कारण की सेमीफायनलचा हा सामना हा थरार आपण पाहतोय, ज्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळेस चेंडू तर हवेत आहे. मनीष चेंडू खाली आणि चुकी करतोय परंतु जास्त काही नुकसान होणार नाहीये आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या आणि आपली अंगातली ताकद वाढवावी लागेल फलंदाजाला, कारण की 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये 20 धावा म्हणजे 3 चेंडू जे आहेत ते सीमारेषे पार तुम्हाला टाकावेच लागणार आहेत. पुन्हा एकदा बॅट फ्लो वेगाने फिरवली परंतु ह्या चेंडूवर देखील रन्स येणार नाहीये. पुन्हा एकदा थोडस क्रॅम्प येतोय, पाणी घेऊन जायचंय थोडस. एक विशेष सन्मान आपण इथे घेणार आहोत. माजी क्रिकेटपटू आदरणीय रवींद्रजी सदाशिव पाटील साहेब यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. क्रीडा गौरव सन्मान. आदरणीय श्री रवींद्रजी सदाशिव पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माजी क्रिकेटपटू आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब. आले 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 गड्यानो फुगव दे. आले 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 गड्यानो फुगव दे. आले 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 गड्यानो फुगव दे. आले 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 गड्यानो फुगव दे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होईल अमित. आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर षटक चौथा आहे. 4 चेंडू शिल्लक. यावेळेस उडवला चेंडूला आणि अगदी आमच्या नीचे कक्षामध्ये चेंडू होताना पाहायला मिळतो. चांगला फटका पाहायला मिळाला. आले 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 गड्यानो फुगव दे. जर पाहिलं तर 3 मध्ये 14 याच पद्धतीने तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू टाकावे लागणार आहेत. 2 षटकार 1 चौकार आला तर ही मॅच जिंकू शकते. 2 षटकार 1 चौकार मॅचचं पारडं पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर जय कालिका या टीमचं पारडं थोडस जड होतं परंतु पुन्हा एकदा बॅलन्सिंग मध्ये आलंय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये बनवायच्या 14 धावा. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. इथून आपण किरण देसले होते त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली परंतु 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा. दोन्हीही चेंडूवर जर पाहिलं तर हवाई फायर म्हणजेच षटकार मारावे लागतील. आशिष देसले यांच्याकडून जर पाहिलं तर षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहेच, परंतु ही मॅच जिंकवायची असेल तर तुम्हाला 2 षटकार मारावे लागणार आहेत.
इथून आपण पाहतोय प्रतिस्पर्धी आहेत अशीच्या विरोधात आपण पाहतोय भगवे वादळ. यावेळेस आपण पाहतोय रन्स मात्र घेतलं जाईल सिंगल. आणि ही मॅच जर पाहिली तर आता दूर जाताना, कारण की एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये तब्बल 11 धावा बनवायच्या आहेत. इथून आपण पाहतोय फायनलला जाण्यासाठी एक पाऊल दूर असेल यावेळेस जय कालिका. आणि यस क्लीन बोल्ड त्रिपला उद्ध्वस्त केलाय. आणि इथून जर पाहिलं तर जय कालिका टीम ही फायनल मध्ये प्रवेश करते. या मॅचचा